आता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते म्हणाले की हम्म. आमच्या पक्षामध्ये पक्षावर निष्ठा ठेवून लोक येतात. मी आजच्याच प्रवेशाचं उदाहरण देतो. दिनकर पाटील जे मनसेमध्ये होते, हम्म. त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. हे दिनकर पाटील आधी भारतीय जनता पार्टीत होते. हम्म. भारतीय जनता पार्टीत त्या पक्षावर निष्ठा ठेवून ते मनसेत आले. हम्म. मनसेवर निष्ठा ठेवून परत ते भारतीय जनता पार्टीत गेले. हम्म. तर ही पक्षनिष्ठा वगैरे काही नाही. हम्म. ही जी प्रवृत्ती आहे काही लोकांची, अनेक लोकांची ज्या पद्धतीची आता प्रवृत्ती झालेली आहे की अनेक पक्षांमध्ये, हम्म. की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला की आपलं भलं होईल, आपण निवडून येऊ, आपण लोकप्रतिनिधी होऊ, अशा अशा गोष्टींमुळे हे लोक प्रवेश करतायत. मग मी दिनकर पाटलांचं उदाहरण देतो. म्हणजे माणसं किती निर्लज्जपणे वागतात याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. हे दिनकर पाटील काल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर हे पेढे खात होते, पेढे भरवत होते, आनंदाने नाचत होते हम्म. आणि 24 तासाच्या आत हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेत. हेच दिनकर पाटील मला चांगलं आठवतंय ज्यावेळेस शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा झाला, गुढीपाडवा मेळावा. त्या मेळाव्यामध्ये हे दिनकर पाटील अतिशय जोर जोरात ओरडून ओरडून सांगत होते की ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाऊ नका, हा लबाडांचा पक्ष आहे. हम्म. हे बोलणारे दिनकर पाटील त्या लबाडांच्या पक्षामध्ये एक लबाड म्हणून गेलेत. हे किती दुर्दैवी अहो आहे. पण या म्हणजे दिनकर पाटलांची लबाडी जेव्हा मग ते भाजपमधून मनसेमध्ये आले तेव्हा दिसली नव्हती का? ही लबाडी जोपर्यंत तो आपल्याकडे आल्यानंतर कळणार ना, ते आपल्याला काय कळणार मग जोपर्यंत तो आपल्याकडे तुमच्याकडे येतो तेव्हा तो समजूतदारपणाने निर्णय घेतो आणि तुमच्याकडनं जातो तेव्हा तो लबाड होतो, अशी काही व्याख्या करून ठेवली आहे का नाही राजकीय नाही, पक्षांनी? अशा अशा असं मी म्हणत नाही. पण भारतीय जनता पार्टी विशेषतः ज्या पद्धतीने आता प्रवेश होत आहेत ना, मी तुम्हाला अनेक उदाहरणं सांगू शकतो की अनेक लोक पक्षाच्या बैठकीत असताना, पक्षाच्या बैठकीतून अनेक जण अनेक पक्षातून पक्षाची हे दिनकर पाटील तर मुलाखती घेत होते अहो आमच्या तुमच्या उमेदवारांच्या. बरोबर आहे, तुमच्या सगळ्या मुलाखती त्यांनी घेतल्या, तुमचे उमेदवार त्यांनी ठरवले आणि मग ही दिनकर पाटील गेले. म्हणजे खरं तर ना प्रश्न इथे मनसे किंवा भाजपचा पण नाहीये, प्रश्न इथे नैतिकतेचा पण आहे की आपण कोण कुठे जातोय आणि आपण कुणाला घेतोय याचा काय. म्हणजे प्रवीण पुरोस सर की जो माणूस पक्षाच्या मुलाखती घेतोय तिथं उमेदवार ठरवतोय, काल म्हणतोय की वा वा दोन भावांची युती झाली, दोन पक्ष एकत्र आले, आणि आज तोच माणूस सकाळी जाऊन भाजपमध्ये प्रवेश घेतोय. म्हणजे ना इथं वैयक्तिक नीतिमूल्य दिसत आपल्याला, ना पक्षीय पातळीवर दिसत. म्हणजे दिनकर पाटील यांच्या नीतिमूल्यतेवर जर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं झालं तर मग भाजपच्याही नीतिमूल्यांवर प्रश्न उपस्थित करावे लागतील.